महापालिका एवढी छोटी सातारा नगरपालिका एकमेव अख्ख्या महाराष्ट्रात इथं आम्ही हे करून दाखवतो। मग ह्या सगळ्या महापालिकेने त्याचा बोध घेऊन त्या ठिकाणी करावं, जेणेकरून संपूर्ण त्या ठिकाणचे संपूर्ण जे लोक आहेत, रहिवासी आहेत, हे त्यांचं आरोग्य, कारण की प्रदूषण वाढलं आहे, झाडाची तोड तर होतच, कार्बन डायऑक्साईड लेवल जर बघितलं तर ते जास्त झाले, ऑक्सिजन ते कमी झालं। त्याकरता असे त्यांनी बागा निर्माण केल्या पाहिजे, एवढंच कळकळीची विनंती आहे। ज्यांना कोणाला बोध घ्यायचं ते घ्या, हे कुठलंही राजकीय स्टंट नाही, काय नाही, पण हे दिस इज सेफ एन्व्हायरमेंट। ॲल्गोर जो त्यावेळेस संपूर्ण तिचे सीडीज खरं तर सगळ्यांनी बघितले पाहिजे। मला माहीत नाही किती लोकांनी बघितले, पण त्यांनी संपूर्ण त्यावेळेस त्यानंतर जो खरं तर तो निवडून आला होता, पण त्याला जे काय असेल ते मला त्या तपशीला जायचं नाही, पण त्यानंतर त्यांनी संपूर्ण सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन फक्त एकच प्रचार केला, सेव्ह एन्व्हायरमेंट। आज तीच अवस्था आहे। आज सोनं नाणं ह्याच्यावरनं भांडणं होणार नाही, होणार भांडणं तर पाण्यावरनं होणार, पाण्यावरनं होणार, पाण्यावरनं होणार। जागतिक पातळीवरती पाणी हा मोठा प्रश्न निर्माण झाला, आणि मग पाणी जर हे झालं आणि श्वास जर तुम्हाला घेता येत नसेल तर मग आपण स्वतःचं आयुष्य असं वाटत नाही का की आपण कर्टेल करतोय? कर्टेल म्हणजे काय, त्याला म्हणजे आपल्या मर्यादेत जाणतोय। त्याला जगायचं असेल तुम्ही श्वास घ्यावा, असे वातावरणात राहावं, त्याचा बोध घ्यावा, एवढंच या प्रसंगी मला सांगायचं वाटतं। एवढंच। थँक्यू व्हेरी मच।